वेलकम टू अवर चॅनल। आज इथे बघा मी गोबी मंचुरियनसाठी जो कुरकुरीत गोबी बनवला जातो तसंच इथे मी फुलकोबी बनवणार आहे, जो की माझ्या मुलांना फार आवडतो। तर इथे भरपूर साऱ्या पाण्यामध्ये मी फ्लॉवर धुवून ठेवलेला आहे याच्यामध्ये। तर इथे बघा अजून आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। तर लसण, मिरची, अद्रक इथे मी घेतलेला आहे वाटण करण्यासाठी, जिरे घेतलेले आहेत। त्यानंतर इथे तिखट, हळद, धने पावडर, मिरे पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर आणि इथे कसुरी मेथी घेतलेली आहे। त्यानंतर इथे बघा मी पाऊण वाटी जवळजवळ इथे मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तर हा फ्लॉवर आपण सर्वात आधी उकळत्या पाण्यामध्ये स्वच्छ थोडासा म्हणजे धुवून पण घेणार आहे आणि थोडासा सॉफ्ट असा करून घेणार आहे। एक 5 मिनिट आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये हा फ्लॉवर ठेवायचा आहे आणि त्यामुळे तो थोडासा सॉफ्ट देखील होतो आणि मग खाताना देखील चांगला लागतो। तर अशा पद्धतीने बघा इथे मी गरम पाण्यामध्ये फ्लॉवर टाकलेला आहे आणि तोपर्यंत आपण आता इथे वाटण बनवून घेणार आहोत। तर इथे लसण, मिरची, अद्रक असं मी टाकून घेतलेलं आहे। तर याचं मस्त आपल्याला आणि जिरे पण यामध्ये टाकणार आहे। तर खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाड नाही असं वाटण इथे तयार करून घेणार आहे। तर हे बघा तोपर्यंत आपला फ्लॉवर देखील गरम पाण्यातून मी इथे काढून घेतलेला आहे आणि आपल्याला वाटण तर टाकायचंच आहे, पण त्याआधी मी हे सगळे कोरडे मसाले यामध्ये टाकून घेणार आहे। तर इथे माझ्याकडे हिंग नाही आहे, तुमच्याकडे असल्यास तुम्ही टाकून घ्या। तर अशा पद्धतीने अजून तुम्हाला दुसरे कोणते मसाले ॲड करायचे असतील, समजा तुम्हाला इथे मॅगी मसाला ॲड करायचा आहे, पास्ता मसाला ॲड करायचा आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला वेगळा फ्लेवर देऊ शकता, तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकतात। आणि इथे हे मी मिरचीचं वाटण केलं आहे, यामध्ये सुद्धा मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात। तर अशा पद्धतीने बघा इथे सर्व वाटण मी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर इथे बघा हा मैदा जो आहे वाटीमधला तो इथे मी टाकून घेणार आहे आणि मैदा टाकल्यानंतर कॉर्नफ्लॉवर देखील टाकून घेणार आहे। तर फ्लॉवर जास्त प्रमाणात घेतलेला आहे आणि हे जे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आहे हे कमी प्रमाणात घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण बिलकुलही कुठलंही वरतून पाणी वापरणार नाही आहोत। आणि इथे बघा चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ह्या मैद्याच्या आणि कॉर्नफ्लॉवरच्या याच्यामध्येच आपल्याला हा फ्लॉवर व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे। इथे स्वच्छ धुवून मी थोडी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे, कारण मी याला इथे पकोड्यासारखं तळून घेणार आहे, मंचुरियन करणार नाही आहे। कुरकुरीत अशी क्रंची मी इथे फ्लॉवर करून घेणार आहे। तर तसा फ्लॉवर माझ्या मुलांना छानपैकी खायला आवडतो। तर इथे बघा एवढ्याच जे आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकले त्याच्यामध्येच फक्त आपण याला हलक्या हाताने छान याला व्यवस्थित फ्लॉवर त्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे आपल्याला। जर तुम्हाला इथे बेसन पीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकून घ्या, पण आमच्याकडे पीठ कमी आणि फ्लॉवर असं खाताना जास्त लागतो आणि तो आवडतो देखील तसा, त्यामुळे मी इथे कमी प्रमाणात कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून घेतलेला आहे। तर तुम्हाला पण माझ्या पद्धतीने जर करायचं असेल ना तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर अगदी कमी साहित्यामध्ये झटपट ही रेसिपी तयार होते। तर इथे बघा तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवर आपलं फ्लेम ठेवायची गॅसची आणि त्यानंतरच आपल्याला हे एक एक करून फ्लॉवर यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर मी हा फ्लॉवर म्हणजे भाजीसाठी निवडून ठेवला होता, पण मुलांना भाजी खायची नव्हती, तर त्यामुळे इथे काही काही तुकडे माझे फ्लॉवरचे छोटे आहेत। त्यामुळे तुम्हाला जर वाटेल की इतके लहान लहान करायचे का नाही, तर थोडे मोठे मोठे तुम्ही ठेवून घेऊ शकता फ्लॉवरचे जे फुलं आहेत ते। तर त्यामुळे बघा इथे माझे काही बारीक फ्लॉवर आहे आणि काही मोठे मोठे आहेत। तर अशा पद्धतीने बघा मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये हा तळून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला याचं मंचुरियन करायचं असेल तर असं सर्व फ्लॉवर तळून घ्यायचा आणि नंतर सगळे केचप वगैरे टाकून, शेजवान चटणी वगैरे टाकून, वेगवेगळ्या ज्या आवडतील त्या भाज्या टाकून तुम्ही त्यामध्ये हा फ्लॉवर असा टाकून घेऊ शकतात। पण मी इथे आज म्हणजे त्याचं हे करणार नाही आहे, मंचुरियन करणार नाही आहे, म्हणून फक्त इथे कुरकुरीत असा क्रंची मी फ्लॉवर इथे तळून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने मी जो सर्व कालवलेला फ्लॉवर होता तो तळून घेतलेला आहे। तर ही पहिली बॅच होती आणि बाकीचा देखील मी तळून घेतलेला आहे। इथे बघा मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि कलर तुम्ही बघू शकतात। तर इथे बघा मस्त माझा सर्व फ्लॉवर तळून झालेला आहे आणि इथे बघा मी पिझ्झा पास्ता सॉस सोबत तो सर्व केलेला आहे। तर मुलांना यासोबत केचप आवडतं, शेजवान चटणी आवडते किंवा पिझ्झा पास्ता सॉस आवडतो। तर अशा पद्धतीने एक फ्लॉवर घ्यायचा आहे आणि असं डीप करून खायचं आहे। तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि अशा कुरकुरीत फ्लॉवरचा आनंद घ्या। थँक्यू, धन्यवाद।